श्रोते हो नमस्कार. आजपासून आपण माधवनाथ महाराज यांच्या चरित्रातील लीला प्रसंग ऐकण्यास सुरुवात करीत आहोत. वाचन संध्या जोशी, मुंबई. चरित्रातील लीला प्रसंग. दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर. बऱ्याच जणांना हे माहीत नाही की बुधवार पेठ पुणे येथील दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर हे श्री माधवनाथ महाराजांच्या कृपेचे प्रतीक म्हणून उभे आहे. आज मितीला प्रसिद्धीच्या दृष्टीने दगडूशेठ गणपतीच जास्त प्रसिद्ध आहे, हेही तितकेच खरे आहे. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांची इस्टेट बरीच मोठी होती आणि त्यांचे पोटी पुत्रसंतान नसल्यामुळे श्रीनाथ महाराजांना त्या शरण गेल्या. त्यांच्या इच्छेप्रमाणे संतान प्राप्तीही व्हावी व त्यांचे नावही चिरकाल राहून त्यांच्याकडून परमार्थही घडावा, या दुहेरी हेतूने श्रीनाथ महाराजांनी ही सूचना केली. मंदिर उत्तराभिमुख असून सर्व काम दगडी आहे आणि दत्तमूर्ती अत्यंत सुंदर आहे. श्री दत्ताचे पूजन अर्चन व इतर व्यवस्था पंचांमार्फत केलेली आहे. मुख्य नाक्यावर असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना दर्शनाची सोय झाली आहे. देवळाच्या डाव्या बाजूस श्री समर्थांच्या पादुका स्थापित केल्या आहेत व श्री माधवनाथ महाराजांचे ऑइल पेंटिंग आतल्या बाजूला लावलेले आहे. पुत्रप्राप्ती तर श्रीनाथ कृपेमुळे झालीच, शिवाय पुण्यकर्मही घडले. श्रीनाथ महाराजांनी केलेली आज्ञा पाळून हे कुटुंब अजरामर झाले. दुसरा लीला प्रसंग. दासगणू महाराजांचा अनुभव. प्रसिद्ध कीर्तनकार दासगणू महाराज स्वतःच संत होते आणि अनेक संतांची ओवीबद्ध चरित्रे त्यांनी रचली आहेत. त्यांना काव्यस्फूर्तीही होत असे. दरवर्षी पंढरपूरला कार्तिकी एकादशीला पांडुरंगापुढे हजेरी लावून कीर्तन करण्याचा त्यांचा परिपाठ होता. परंतु पंढरपूरला जाण्याअगोदर एकदा ते पुण्यात श्रीनाथ महाराजांच्या दर्शनाला गेले तेव्हा नाथ महाराज म्हणाले, गणू, तू कीर्तन फार चांगले करतोस, असे ऐकले आहे. तुझे कीर्तन ऐकण्याची माझी इच्छा आहे. तेव्हा दासगणू लगेच हो म्हणाले. केव्हा करायचे असे विचारल्यावर श्रीनाथ म्हणाले, परवा मोठी एकादशी आहे, त्याच दिवशी होऊ दे. हे ऐकल्यावर दासगणू संभ्रमात पडले की त्याच दिवशी पंढरपूरलाही कीर्तन असल्यामुळे महाराजांना नाही म्हणून कसं सांगायचं. तरी त्यांनी महाराजांना हे नम्रपणे सांगितलेच व परत आल्यावर नक्की करूया असेही म्हणाले. त्यावर श्रीनाथ महाराज म्हणाले, काही हरकत नाही, पांडुरंगासमोर ठरलेले आहे ते होऊ दे. दगडू हलवाई मंदिरासमोर नंतर होऊ दे. घरी परतल्यावर पंढरपूरचा नियम तर आहेच आणि एवढ्या मोठ्या सत्पुरुषांनी आपणहून विचारले आणि त्याला आपण नकार दिला, हेही बरोबर झाले नाही असेही त्यांना वाटले. पंढरपूरला तर आपण दरवर्षी सेवा करतो असा विचार करून महाराजांच्या मनाप्रमाणे करूया असे ठरवून ते पुन्हा श्रीनाथ महाराजांच्याकडे जाऊन असे म्हणाले की आपणच तर पांडुरंग आहात, येथेच माझी पंढरी, या वर्षीचे कीर्तन आपल्या पायाशीच होईल. त्यावर महाराज म्हणाले की बरं, तसेच कर. दासगणूंनी पंढरपूरच्या कीर्तनाची पर्यायी व्यवस्था केली आणि बुधवार पेठेतील दत्त मंदिर परिसरात कीर्तन पक्के ठरले. तोबा गर्दी झाली. श्रीनाथ स्थानापन्न झाले. कीर्तनही छान रंगले. नंतर आरती सुरू झाली आणि समोरील सारे दृश्य पूर्णपणे बदलून गेले. दत्ताचे जागी पांडुरंगाचे देऊळ आणि नाथांचे जागी स्वतः पांडुरंग दिसू लागले. तसेच दासगणूंनी पांडुरंगाच्या पायावर साष्टांग दंडवत घातला. दंडवत घालून झाल्यावर पुन्हा दृश्य बदलले आणि श्रीनाथ महाराज हसत होते. त्या दिवशी दासगणूंना पूर्ण धन्यता वाटली. लीला प्रसंग. तात्यासाहेब वानवळे यांचा अनुभव. तात्यासाहेब वानवळे हे त्या काळचे ग्रॅज्युएट आणि उत्तम गणिती होते. सरकारी नोकरीत DA इन्स्पेक्टरच्या हुद्द्यावर होते. सुरुवातीच्या काळात त्यांचा धार्मिक प्रवृत्तीकडे कल नव्हता, पण लहरीपणाने कधीकधी तासनतास पूजा करायचे. दत्तप्रभूंची आणि नृसिंह सरस्वतींची त्यांच्या घराण्यावर कृपा होती.
काही चैनी मित्रमंडळींच्या नादी लागून एका प्रसिद्ध वेश्येच्याकडे जायला निघाले, परंतु गुरुकृपा जबरदस्त होती. माडीवर चढत असताना कोणीतरी त्यांचा हात धरून, खाली उतर, हा तुझा मार्ग नाही, तुझा रस्ता निराळा आहे. त्यांच्या आयुष्यात बदल व्हायला हेच कारण झाले आणि पुढे त्यांची श्री माधवराव महाराजांची भेट होऊन त्यांची कृपा लाभली. सुरुवातीच्या काळात ते नाशिकला पंचवटीत राहणाऱ्या परमहंस गोपालदास महाराजांकडे जात असत. एकदा तात्यासाहेब त्यांच्याकडे गेलेवेळी गोपालदास महाराजांनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या खिशातली 50 रुपयाची नोट काढून आपल्या धुनीत जाळून टाकली आणि काहीही या विचित्र प्रकाराबद्दल बोलले नाहीत. परंतु दुसरेच दिवशी तात्यासाहेबांना बढतीचा हुकूम मिळून 50 रुपये पगारवाढ झाली होती. गुरुचा आणि अनुग्रहाचा विषय निघाल्यावर ते म्हणायचे, हमारा भाई तुम्हारे वास्ते जल्दी आने वाला है. त्याप्रमाणेच पुढे श्रीनाथ महाराजांचा परिचय झाला तेव्हा ते गोपालदासांविषयी म्हणाले, हमारा भाई तुमको सब दे सकता है, परंतु तुम्हारा कार्य हमारी तरफ से ही करना चाहिए, ऐसा भाई चाहता है. ये भाई बडा वस्ताद है. त्यानंतर श्रीनाथांनी तात्यासाहेबांवर कृपा करून त्यांचा उत्तम योगाभ्यास व भस्त्रिका प्राणायाम होऊ लागला आणि अनुभव मिळू लागले. निस्सीम भक्तांना सुद्धा वाईट संपर्क होऊ नये हे नाथ महाराज किती जपत होते, हे अजब उदाहरण तात्यासाहेबांच्या जीवनात दिसून येते. ते एकदा श्रीनाथांच्या दर्शनाला जात असताना पूर्वी ज्या वेश्येच्या घरी माडीवर जायला तयार झाले होते तिची गाठ अचानक रस्त्यात पडली आणि त्यामुळे 2-3 कुशल प्रश्न त्यांनी एकमेकांना विचारले. वास्तविक ती वेश्या आता म्हातारी होऊन त्यांच्या संवादात वैषयिक व इतर कोणताही वाईट संबंधांचा विषयच नव्हता, परंतु तिच्याशी भाषण केल्याने पूर्वीचे तरंग उभे राहून आपल्या भक्ताच्या निर्मल वृत्तीला कलंक लागून त्याचे चित्त विचलित होईल म्हणून तात्यासाहेब दर्शनाला आल्याबरोबर श्रीनाथांनी विचारले, तू रस्त्यात कुणाशी बोलत होतास? असा प्रश्न करून श्रीनाथांनी रागाचा आविर्भाव केला आणि तात्यासाहेबांना जे भ्रूमध्यामध्ये सूर्यचंद्राचे दर्शन व्हायचे ते बंद झाले. तात्यासाहेबांनाही ते मनाला लागले आणि आता अन्न ग्रहण करणार नाही अशी त्यांनी नाथांसमोर प्रतिज्ञा केली. त्यांना पश्चाताप झालेला पाहून दयासागरनाथ कळवळले व त्यांच्या मस्तकावर हात ठेवताच पूर्वस्थिती प्राप्त होऊन आनंदी आनंद झाला. आता पुढचा आपण एक अजून अनुभव ऐकूया. लीला प्रसंग. डॉक्टर वासुदेव गणेश थत्ते, नांदगाव यांचा अनुभव. डॉक्टर वासुदेव यांच्या पत्नीला श्रीनाथ महाराजांनी अनेक योगिक क्रिया म्हणजे धौती, नेती, नऊली दिल्या होत्या आणि त्यात त्यांनी प्रावीण्य मिळवले होते. त्यांच्या पत्नीचाही योगाभ्यास चांगला होता. गुरुचरणाचे ध्यान तेची माझी संध्या स्नान अशा वृत्तीने ते राहू लागले. त्रिकालज्ञानाची सिद्धीही काही अंशी प्राप्त झाली. प्रपंच करून परमार्थ साधता येतो यासाठी हे जोडपे आदर्श समजले जात होते. श्रीनाथ महाराजांचेही उभयतांवर खूप प्रेम होते. त्यांच्या कुटुंबात घडलेली ही घटना आहे. एकदा वासुदेवरावांनी आपली पत्नी आणि मुलगी मथुरेला खांडव्यास माहेरी पाठवून दिले. माहेरी गेल्यावर 8 दिवसांनी श्रीनाथांचे पत्र आले आणि त्यात मथुरेस ताबडतोब परत आणावे असा मजकूर होता. त्याप्रमाणे वासुदेवरायांनी खांडव्याला कळवले, पण त्यावेळी सासरे आजारी होते. ते बरे झाले की आम्ही परतू असा आई आणि मथुरेचा निरोप आला. नाथांचे पुन्हा पत्र आले आणि तीच आज्ञा केली होती, पण दिवाळी 4 दिवसांनी आले. या सबबीखाली त्या माहेरी राहिल्या. श्रीनाथांचे तातडीने पुन्हा पत्र आले की तार करून मंडळींना बोलावून घ्यावे. पण दरम्यान मथुरा आजारी पडली आणि डॉक्टरांनी विषमज्वर म्हणून निदान केल्यामुळे प्रवास करण्यावर बंदी आली आणि श्रीनाथांचे आता निर्वाणीचे पत्र आले, तुम्हाला पूर्वी पुष्कळ वेळा लिहिले पण तुम्ही दुर्लक्ष केले. आता तिचा ताप उतरल्याबरोबर त्याच दिवशी एक्सप्रेसने गावी परतावे. या उपर तुमचे व्यवहार जसे असतील तसे सांभाळे. 17व्या दिवशी ताप उतरला पण अशक्तपणा खूप होता म्हणून प्रवास लांबणीवर टाकला. पुन्हा श्रीनाथांचे पत्र आणि विभूतीची पुडी आली आणि ही पुडी पवित्र ठिकाणी ठेवावी व चिरंजीव मथुरेस या दरम्यान कमी जास्त झाल्यास अंगाला लावावी आणि थोडी तोंडात टाकावी.
पत्र पुढी खांडव्याला पोहोचल्यावर त्या दिवशी संध्याकाळच्या गाडीने निघायचे ठरवले. पण दुपारी 4च्या सुमारास चिरंजीव मथुरा अस्वस्थ झाली. मधून मधून दचकत होती. या गडबडीत कोनाड्यातल्या विभूतीच्या पुडीचा विसर पडून वैद्य आणि डॉक्टर यांची धावपळ सुरू झाली आणि शेवटी मथुरा वारली. त्यावेळी श्रीनाथ महाराज नाशिकला होते आणि छोकरी गई असे त्यांनी उद्गार काढले. नांदगावला सर्व मंडळी परत आल्यावर सर्वजण अतीव दुःखात होते. श्रीनाथ महाराज काही दिवसांनी नांदगावला आले आणि थत्ते कुटुंबीय अजून सावरले नव्हते. नित्य अन्निकास म्हणून श्रीनाथ देवघरात बसले आणि वासुदेवराव आणि पत्नीला बोलावून घेतले. आपल्याला दिसणारे सर्व जग नाशिवंत आहे हे लक्षात असू द्या असे सांगितले आणि मीच तुमची मथुरा आहे असे म्हणत, ती पहा मथुरी असे म्हणत वर बोट करून दाखवले. दोघे क्षणभर वर पाहत होते पण काहीच दिसले नाही. पण नंतर खाली पाहिल्यावर महाराजांच्या जागी मथुराच पाटावर उभी होती. आई, अण्णा म्हणून काही वेळ तिने सर्वांना भांबावून सोडले. असाच थोडा वेळ गेल्यावर मथुरा म्हणाली, आता अशीच मथुरी राहू का? हे तिचे बोल ऐकून आईवडील भानावर आले आणि काय उत्तर द्यावे सुचले नाही. श्रीनाथ जर अशाच आकारात राहिले तर सर्व भक्तांचे शिवाय श्राप घ्यावे लागतील याची जाणीव झाली आणि म्हणून मथुरारूपी महाराजांची क्षमा मागून आता आम्ही शोक करणार नाही असे उभयता म्हणाले आणि लगेचच श्रीनाथ वो देखो मथुरा गई असे म्हटल्याबरोबर सर्व दृश्य मूळपदावर आले. ती मथुरा नसून गुरुमाऊली आहे हे स्पष्ट झाले आणि भक्तांना मूळ पदावर आणण्यासाठी गुरुना काय काय करावे लागते याची जाणीव होऊन दोघेही नतमस्तक झाले. यानंतरचा पुढचा लीला प्रसंग आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.